नमस्कार. कसे आहात सर्वजण? बरे आहात ना? बरेच असलं पाहिजे. हा व्हिडिओ आहे सॅटर्डेचा, शनिवारचा, सेकंड सॅटर्डे. सुट्टी होती सेकंड सॅटर्डे आणि संडे 2 दिवस सुट्टी मिळाली. गार्डनकडे ना आमच्या इतकं दुर्लक्ष झालं होतं आणि कोणतं बी लावायलाही वेळ मिळत नव्हता. म्हणून आता मी फौजी साहेबांना देत आहे. हे धणे देत आहे मी. अंबाडी, मिरचीचं बी, भेंडीचं बी वाटेल ते, असेल ते बी मी आता लावायसाठी देत आहे. तर ते लावत आहेत. चांगलं जमीन खोदणं, करणं ते सगळं आपल्याला तेवढं व्यवस्थित येत नाही. म्हणून मी त्यांच्याकडून करून घेतलं, की मग व्यवस्थित आपलं काम होऊन जातं आणि त्यांनाही माहिती होतं, की कोणत्या ठिकाणी काय लावलेलं आहे. नाहीतर मी लावले, की मग ते दुसऱ्या दिवशी काय करतात त्याच्यावर पाय ठेवतात आणि ते काय नाही असं समजतात. म्हणून त्यांच्याकडूनच मी काम करून घेत आहे. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस फुल सकाळचा हा कार्यक्रम वेळ हिच्यामध्येच जाणार आहे. तर इतके सारे बी ठेवलेलं आहे. पहा कितीतरी बी आहेत. पण काय करावं, किती लावा तुम्ही येतच नाही तेवढं जास्त. म्हणजे असं आहे ना, सावली पडते मोठे मोठे झाडं असल्यामुळं. तर मी बी शोधत आहे, की काय देऊ काय देऊ. आणि कारण ते रेडी आहेत लावण्यासाठी, त्यांनी वेळ काढलेला आहे, की दे बी कोणतं तरी. तर मी शोधत आहे आंबाडीचं मिळते का. हां, टाकले बघा इथं आंबाडी. तर हां, हे पालक टाकलेलं आहे. पालकाचं बी देत आहे मी. तर पहा तुम्ही पण शेवटपर्यंत काय काय मेंटेनन्स केलं काय नाही. हे बघा असं जमीन चांगलं एकदम खोदून मऊ मऊ करून घ्यावं लागतं. मग तेव्हा बी टाकलं ना येतं. मग त्याच्यामध्ये ते खत वगैरे टाकतात. तिकडं खत पण करून ठेवलेलं आहे आम्ही घरच्याच म्हणजे टाकाऊ वस्तूपासून. जे आपला घरचा कचरा निघतो किचनचा आणि इथले पत्ते वगैरे पडतात त्याचंच आम्ही खत करत असतो. तर ते खत सगळं घालून मग व्यवस्थितरित्या ते करत असतात. तर अशा प्रकारे बी खूप लावलं, म्हणजे खूप म्हणजे पालक लावला, अंबाडी लावला आणि मिरचीचे बी टाकले. आणि हां, अशा प्रकारे बी टाकण्याचा कार्यक्रम आजचा झालेला आहे. तर पहा तुम्ही पण. आता लागलेत बघ ह्याला काय 2 तास गार्डनमध्ये काम केलं आज. आता भूक खूप लागलेली आहे. तर चला ताट वाढून घेऊ जेवायला. आता फौजी साहेबाला जेवायला देऊ. भूक लागलेली आहे म्हणत आहेत. मग आता आपण पण जेवू. आता हा आहे संडेचा व्हिडिओ. आणि संडेला हा गमला मला दुसरीकडे ठेवायचा होता आणि उचलायला गेलं तर येतच नव्हता, कारण त्याच्या मुळा जमिनीत गेलेल्या आहेत. आणि हे वाटत असल्यामुळे पायाला वगैरे जाता येता हाताला त्याचे काटे मोडायचे. मग मी फौजी साहेबांना ते टास्क दिलं आणि त्याला काढून तिकडे कंपाऊंडच्या त्या बाजूला कोपऱ्यात लावण्यासाठी सांगितलं आहे. तर चला चाललेली आहे तयारी त्याचीच. आणि एवढं सगळं करायला खूप खूप वेळ लागलं. आता घरी येऊन किचनमध्ये स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मी भाकरी केलेला आहे. संडे सॅटर्डे सुट्टीचा दिवस म्हटला की मग मी भाकरीच करणार, कारण भाकरी इतकं छान लागतात ना कोणत्याही भाजीबरोबर. आणि शेपूची भाजी केलेली आहे. तर चला आजचा प्लेट पण तयार करू. फौजी साहेबाला सगळ्यात अगोदर जेवायला देऊ, मग नंतर आपण पण घेऊ. कारण खूपच वेळ झालेली आहे आणि गार्डनमध्ये खोदणं करणं काही सरळ नाही. खूप मेहनत, खूप कष्ट घ्यावं लागतं. तेव्हा काही भाजीपाला वगैरे मिळतो. तर आजचा प्लेट, आजची थाली तयार झालेली आहे. तर त्यांना दिलेलं आहे जेवण. आणि आता आपण असं घ्यायचं. कोण कोण असं करतं सांगा? आपल्यासाठी काही पण चालतं. आता झालं आपलं जेवण असंच, अशा प्रकारेच. खूप छान लागतं असं जेवणच. तर आता मी चाललेली आहे कॅन्टीनला आणि तिथून गमले आणणार आहे आता झाडं लावण्यासाठी, म्हणून तर मी चाललेली आहे. तर पहा मिळतेत का पाहू थोडं गमले वगैरे. आता पावसाळा दिवस आहे, खूप छान छान आपण भाजीपाला वगैरे लावू शकतो.
मोठे मोठे 2 गमले घेतलेत भाजीपाला लावण्यासाठी. ठेवलाव का नाही तिथे सामान? मग सामान ठेवलाव का नाही म्हणले? ठेवलाव. आज सुट्टी म्हणून. कितीला आहे ते? तुम्हाला कम द्यायला ते घेऊन जाऊ. किती छान गमीच्यात लावला हो. एवढ्या छोट्यामध्ये उलाले ते. किती छान आलंय ते. गवत लावला का लावला? तुमचं हे ते समोरलं झाड आहे. आणि ते तेवढंच तुम्हाला कुठे मिळालं म्हणा? तेवढं शो. त्याच्या बुडामध्येच एक धाकटं होतं ते बघू किती छान लावलेत बघा हे. एवढंच खूप छान दिसले बघा. शो बी आले. आता मी घराकडे जात आहेत आणि ते 2 गमले ह्या भाऊलाच सांगितलं की तुम्ही घरी आणून द्या, कारण गाडीवर बसतच नव्हते. पाऊस पडल्यामुळे गमले तयार करणार नाही, तर तोच वेळ आता अभ्यास घ्यायचा मुलांचा. ह्या दोघी आहेत माझ्या नाती, स्फूर्ती आणि सृष्टी. नमस्ते. नमस्ते. इकडे संध्याकाळी खूप पाऊस पडला आणि मी 2 गमले पण आणलेले तयार करावं म्हणत होते, पण आता पावसात काय शक्य नाही, म्हणून आता घरीच आपल्या सृष्टी आणि स्फूर्तीचा अभ्यास घ्यावा म्हणून बसलेली आहे. तर तिची मम्मी गेलेली आहे फंक्शनमध्ये बाहेर. तर हे आहेत गमले. असे मोठे मोठेच आणले मी, कारण पालक किंवा असं काहीतरी मेथी वगैरे टाकता येतं आणि उन्हात ठेवता येतं. तिथं झाडं झाल्यामुळे मागच्या बाजूला ना तेवढे जास्त अशा पालेभाज्या येतच नाहीत. इकडं साहेब, फौजी साहेब पण लिहत बसलेले आहेत. आणि चला तुम्हाला मी पाऊस दाखवते बाहेरचा. आणि पाऊस खूप आलेला आहे, त्यामुळे सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. हे पहा. तर शक्यच नाही अशात गमले वगैरे तयार करा आणि चिखल कसं घालणार मध्ये, म्हणून ते काम पेंडिंग ठेवलं. आणि आता मुलांचा अभ्यास बघाव, कारण एक्झाम आलेले आहेत. तर मुलांना तुम्ही पण अभ्यास करून घ्या. तुमच्या पण मुलांना खूप आवश्यक आहे त्यांना थोडा वेळ घेऊन बसणं. तर म्हणून बसलेली आहे मी पण. ना स्फूर्ती ड्रॉइंग किती छान केली. बघ तुझं ड्रॉइंग. अभ्यास करत करत आता मध्ये ड्रॉइंग हे केली सृष्टीने ड्रॉइंग. अजून खूप छान छान आहेत ग तुझ्याकडे. कुठायचे तिथं आहेत का? हे बघा फेस. कशाच फेस आहे? किती छान केलं ना. किती छान केलं बघा. स्टील वर्किंग प्रोग्रेस. ह्याचं आहे का? कुणाचं आहे? हैदराबाद. अच्छा, निजामचं आहे का? आणि हे कोण आहे? राणी. हैदराबाद निजाम. आता सेकंड पोयमचं बापरे कितना मोठा क्वेश्चन आहे. बस आप 10 तक ही बोलो. The poet said the square very question because it's still apart like a question mark. लेटर रायटिंग पण आहे मग. तर याद केले का नाही आता बघू ना. कसं लिहिते सांग. To the principal, Global Sainik Academy, Bidar, subject application for leave, respected. डेट कोण घालायचं? ते डेट मॅम म्हणले की वरी घाल. मग इथं लिहिलं ना, आता जिथं लिहून दिलं तिथंच घालायचं. आणि बेनकनाळी नाही बोलत. एक्झाम मध्ये मॅम म्हणलं की इथं वरी. आणि बेनकनाळी हा लेवलचं. सब्जेक्ट application for leave. Respected madam, found that I am suffering from fever since last mid. The doctor has advised me to take 2 days leave. Therefore, I request 2 days rest. This 2 days rest. आता पॅराग्राफ चेंज करायचं. हाँ, एक लाइन सोडून लिहायचं. Therefore, I request you to grant
my leave. Grant me Grant me my leave. From? From day 16 to 7 2024 to 17 to 2024. Thanking you, yours obediently, student named Spurti. Spurti. Wow, good, good. Do we say? We usually don't say that animals have a tail. We say that animals has a tail. The squirrel is teasing the poet because Whenever. because the poet whenever go closely to squirrel, it's run away. The poet Whenever the tries tries to go to Closer. closer to the squirrel, it's run away. आणि तुझं काय विचारायचं राम? तू काहीतरी याद केलीस? मग कधी करतीस असं करायला? कधी याद करतीस? तर अशा प्रकारे अभ्यास पण घ्यायचा झालेला आहे आणि अशा प्रकारे संडे आणि सॅटर्डे फुल बिजी याच्यामध्येच आमचा दिवस गेलेला असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ मी इथंच संपवते. खूप मोठा होईल व्हिडिओ. तर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.